शिक्षण क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्ण संधी टिटवाळ्यातील जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात आता सुरू होत आहे SNDT महिला विद्यापीठ मुंबई मान्यताप्राप्त डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन ACCED अर्थात मॉन्टेसरी टीचर आणि बालवाडी शिक्षिका अभ्यासक्रम, एका वर्षाचा रोजगारभिमुख अभ्यासक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमात उपलब्ध, किमान 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू असून शनिवार रविवार बॅचची सुविधाही उपलब्ध आहे. मर्यादित फक्त 25 प्रवेश. आजच संपर्क साधा आणि बाल शिक्षण क्षेत्रातील आपल्या उज्ज्वल करिअरची सुरुवात करा. जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र टिटवाळा. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर असलेल्या नंबरवरती संपर्क करा. कल्याणच्या आंबिवलीत 13 लाखांचे MD ड्रग्ज जप्त. ड्रग्ज तस्कर अब्बास इराणीला पोलिसांनी केली अटक. कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथक आणि खडकपाडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आंबिवली परिसरातून तब्बल 13,25,000 रुपये किमतीचे MD अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी ड्रग्ज तस्करी करणाऱ्या अब्बास हैदर सय्यद इराणी याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 23 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाला आंबिवली परिसरात एक तरुण MD ड्रग्ज घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथक आणि खडकपाडा पोलिसांनी परिसरात सापळा रचला. दुचाकीवरून जाणाऱ्या अब्बास इराणी याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला अडवून चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान अब्बास घाबरल्याने त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून काही अंतरावरच त्याला पकडले. त्यानंतर त्याच्या दुचाकीची झडती घेतली असता डिक्कीत MD अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याच्याकडून 13,25,000 रुपये किमतीचे MD ड्रग्ज, दुचाकी आणि मोबाईल फोन जप्त केला. या कारवाईनंतर अब्बास इराणी याने हे अंमली पदार्थ कोठून आणले, ते कोणाला पुरविण्यात येणार होते आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपीला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 23 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांनी दिली. खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 यांचे विशेष पथक हे रात्रीच्या वेळी गस्त करीत असताना त्या ठिकाणी एक संशयित इसम हा संशयित हालचाली करीत असताना निदर्शनास आला. त्यावेळेला अधिकाऱ्याने अंमलदार यांनी त्याला हटकलं आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 13,25,000 रुपये किमतीचा MD हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे. त्याच्याकडच्या स्कूटरसह त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केलेली आहे. त्याला मान्य न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दिनांक 23/6 पोलीस कोठडी रिमांड मंजूर झालेले आहे. पुढील तपास करीत आहोत. या अगोदर हा मुलावरती काय गुन्हे दाखल आहेत का? आहे, याच्यावर एक गुन्हा दाखल आहे. 2021चा एक गुन्हा यापूर्वीचा दाखल आहे त्याच्यावर.